ची पोळी बनवण्यासाठी काय काय सामग्री लागते चला सांगते मी. शेंगदाणे, तीळ, तूप आणि गूळ. चला मग बनवूया. आता हे खरपूस भाजून घेतलं पाहिजे. असं त्याला तीळ भाजून घ्यायचं आहे. तीळ टाकूया. तीळ खरपूस भाजून घेतलेला आहे. आता गूळ कापून घेतलेले आहे. वाटून घेऊया. आता एवढं बारीक वाटून घ्यायचं. शेंगा आणि गूळ मिक्स करून वाटून घेऊया. शेंगदाणे आणि तीळ गूळ वाटून घेतलेला याला मळून घेऊया. जाडसर वाटून घेतले. इकडं मी 1 कप पाणी घेतले. थोडं थोडं घालून मळायचं. याच्यामध्ये जास्त घालायचं नाही. आता सारण मळून घेतलेलं आहे. आता याच्याबरोबर कणिक मळून घ्यायचं. मग कणिक मळून घेऊन आपण पोळीला सुरुवात करूया. एवढं कणिक घ्यायचं. याला गोळा करायचा गोल आकारात. याला चपट करायचं. थोडंसं तूप हाताला लावून घ्यायचं. त्याची चपटी करायची. चपटी झाल्यावर एवढं सारणचा उंडा घ्यायचा. एवढा घ्यायचा. याला घट्ट उंडा बनवून घ्यायचा. उंडा बनवून घेतल्यावरती याला घ्यायचा असं लावायचं आणि हे चांगलं सारण भरून घ्यायचा. सारण भरून घेतल्यावरती याचं चांगलं घट्ट तोंड बंद करायचं. घट्ट तोंड बंद झालं ना मग थोडंसं पीठ घ्यायचं. थोडंसं पिठामध्ये लोळवून मग लाटायचं आणि लाटून घ्यायचं गोल आकारात. गोल आकारात लाटून घेतलं. आपण याला तव्यात भाजून घेऊ. पलटून घ्यायचा. असं चारी बाजूनी कडनी असं शेकून घ्यायचा. शेकलं की थंड करायला ठेवायचं. मग पोळी आपलं कडक होतं. आपण तूप वगैरे तेल वगैरे नाही लावायचं याला. तर 8 दिवस ठेवून खावा, महिना ठेवून खावा. त्याला काही खराबी होणार नाही आहे. हे घ्या चांगली पोळी. तूप लावून खायचं. असं घट्ट तूप लावून मग खायचं. तुकडं बनवायचं. थोडं